विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला शिकायचं आहे आपल्या बोर्ड मध्ये येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन। आता बघा हा प्रश्न आहे पहिला, काय होता इन फिगर PQ परपेंडिक्युलर BC AD परपेंडिक्युलर BC। तर आपल्याला काय करायचं, हे जे खाली दिलेले रेशो आहे हे काढायचे आहेत। आता बघा आपण हे शिकलो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल वाले फॉर्म्युला शिकलेले आहे, त्याचा उपयोग कोण इथे लावायचा आहे। तर बघा काय होणार, तर मग या पहिल्या साठी जर आपण सॉल्व्ह करतो म्हटलं काय दिसतं, एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC। आज जर आपण घेतो म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल कोणता PQB डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQ, काय लिहायचं आहे तर सॉरी PB आणि किती आहे C आहे, याचा एरिया काढायचा इज इक्वल टू काय लिहितो आपण, हाफ इनटू बेस इनटू काय असते हाईट, इथे काय असणार हाफ इनटू बेस इनटू हाईट। पण आता बघा जर आपण हाफ इनटू बेस इनटू हाईट म्हणलं तर या जर दोन्ही ट्रायंगलची गोष्ट केली आपण, बघा आता एरिया ऑफ ट्रायंगल PQB, आता PQ आणि B कुठे काय इथे याच्यात जर बघितलं तर हा काय झाला PQB मध्ये, इथं जर आपण बघतो म्हटलं तर या ट्रायंगल मध्ये काय दिसते, हा जो BQ आहे हे काय झाला याचा बेस आणि PQ काय झालं त्याची बघ हाईट। मग इथं काय ना हाफ इनटू बेस काय ना तुमच्याकडे BQ आणि हाईट काय ना PQ डिवाइडेड बाय इथं बघा दुसरा ट्रायंगल PBC। आता PBC या जर ट्रायंगल मध्ये बघितलं तर याच्यात काय दिसते, हा PQ काय झाला हाईट आणि BC काय झाला बेस। मग काय ना हाफ इनटू बेस काय त्याचा बघा काय दिसून राहिलं तुमचा BC इनटू हाईट काय आहे तुमच्याकडं PQ। आता जर आपण हे बघितलं PQ सोबत PQ कॅन्सल झाला, हाफ सोबत हाफ कॅन्सल झाला, तुमच्याकडे काय उरलं BQ डिवाइडेड बाय BC असं सुद्धा करू शकता। किंवा तुम्ही जर याच्यात बघितलं दोन्ही याच्यात जर बघतो म्हटलं त्याच्यात हाईट जे आहे ते काय कॉमन आहे, पण हाईट जर कॉमन असेल तर आपण काय लिहू शकतो एरिया प्रोपोर्शनल टू द बेस असं सुद्धा लिहू शकतो। मग याचं जे उत्तर आहे ते काय ना BQ डिवाइडेड बाय BC। आता जर दुसऱ्याला आपण डायरेक्ट घेतो म्हटलं बघा मग काय हे काढायचं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे PBC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ABC इज इक्वल टू, आता बघा PBC कुठे दिसते PBC आणि ABC याच्यात जर आपण बघितलं बघा BC दोन्ही याच्यात कॉन्स्टंट कॉमन आलेला आहे। मग BC जर कॉमन असेल तर BC काय झाला तर बेस, इथं PQ हा काय होणार या PBC चा हाईट आणि AD या तुमच्या ABC ची हाईट होणार, म्हणजे याची जे आहे बेस कॉमन आहे आणि हाईट काय त्याची वेगवेगळी आहे। मग इथं काय लिहू शकतो आपण, त्याचा जो बेस आहे तो काय असणार सॉरी हाईट जे असते काय असतात करस्पॉन्डिंग हाईट्स, म्हणजे बेस इक्वल असतात एरिया त्याचा करस्पॉन्डिंग हाईटच्या काय असणार प्रोपोर्शन मध्ये। मग देअरफॉर काय लिहिते बघा, मग तुमचे जे बेस आहे कोणता होता बेस तर इक्वल आहे म्हणजे हाईट डिवाइड बाय हाईट येणार h1 डिवाइड बाय h2। याला जर आपण घेतो म्हटलं काय दिसते तुमचा बघा h1 डिवाइड बाय h2, h1 किती आहे तुमचा PQ आणि h2 किती आहे तुमचा खालच्या ट्रायंगल मध्ये गोष्ट केली तर AD, म्हणजे काय झालं बेस इज इक्वल देन काय लिहिता येते एरिया प्रोपोर्शनल टू काय सोबत हाईट, अशा प्रकारे आपण याला लिहिता येतात। तर बघा तिसरं काय दिसते, तिसरं तुमच्याकडे ABC ADC। आता तिसऱ्या याच्यात बघा एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे ADC। आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल ADC ने एरिया ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADC। ABC म्हणजे हात झाला, त्याचा बेस BC होणार, हाईट होणार AD। ADC म्हटलं बघा आता ADC याच्यात हाईट काय झाली AD आणि बेस काय होणार DC। मग याच्यात जर आपण बघितलं काय दिसतंय दोन्ही याच्यात हाईट जे आहे याच्यात हाईट AD होती ABC मध्ये, याच्यात हाईट काय होती AD, म्हणजे हाईट काय झाली सेम। हाईट सेम झाली तर रेशो कसा होणार बेसचा म्हणजे B1 डिवाइड बाय B2। मग बेसचा तर बेस कोण आहे पहिल्याचा ABC चा BC आहे आणि ADC चा जर बघितला तर कोण आहे DC प्लस CD बना। मग याला आपण कारण देऊ शकतो हाईट आर इक्वल इथे इक्वल करा जो हाईट आर इक्वल देन काय असते एरिया प्रोपोर्शनल टू काय सोबत हाईट जर इक्वल असेल तर बेस। आणि 30 चौथं बघून घ्या आता, एक शेवटचं राहिलेलं आहे काय म्हणताय बघा एरिया ऑफ ट्रायंगल ADC एरिया ऑफ ट्रायंगल PQC, एरिया ऑफ ट्रायंगल ADC आणि एक काय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता PQC। याला जर आपण बघतो म्हणलं काय दिसते बघा ADC आणि PQC, ADC हा वाला आहे PQ आणि C हा वाला आहे। जर बघितलं याच्यात AD हा दिसत आहे, हाईट हे दिसते तुमची PQ म्हणजे हाईट वेगळे आहे, पुन्हा बघा Q पासून C पर्यंत एक बेस बनते, D पासून C पर्यंत एक बेस बनते, म्हणजे बेस वेगळा आहे, म्हणजे काय येणार
यात जर तुम्ही फॉर्म्युला लिहितो म्हणत काय म्हणाल मग बेस b1 इंटू h1 आणि b2 इंटू h2 म्हणजे याच्यात जे हाईट आणि बेस आहे तो काय डिफरंट आहे म्हणून काय ना b1 इंटू h1 b2 इंटू h2 म्हणजे काय लिहिलं ते ट्रायंगल हॅव्हिंग अ डिफरंट हाईट अँड डिफरंट बेस. मग बघा काय येणार तर बेस काय होता त्याचा b1 म्हणजे कोणता होता तुमचा ट्रायंगल ADC. आता ADC होता म्हणजे काय ना CD इंटू हाईट काय आहे त्याची AD डिवाइडेड बाय दुसरा ट्रायंगल कोणता होता PQC होता. तर PQC तर त्याचा बेस काय होता CQ किंवा QC इंटू हाईट काय होती PQ. लिहून टाकायचं एरिया ऑफ ट्रायंगल किंवा एरिया प्रोपोर्शनल टू द क्या काय म्हणतात ट्रायंगल हॅव्हिंग डिफरंट बेस डिफरंट हाईट. ट्रायंगल हॅव्हिंग डिफरंट बेस अँड हाईट. अशा प्रकारचे आपलं पहिले इम्पॉर्टंट वाला गणित होतं. याला अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करावं लागत होतं. बघा कुठं आता हे गणित आपल्याला दिलेलं आहे काय म्हणतात इन ट्रायंगल ABC रे BD. आता बघा BD कुठे दिसत आहे हवाला आहे रे BD बायसेक्ट द अँगल ABC. कोणाला बायसेक्ट करता ABC ला. जर हा याच्यात BD बायसेक्ट करता हा काय झाला मग बायसेक्टर झाला या अँगलचा. त्यानंतर ADC आर इन द सेम लाईन साइड BDE पॅरलल टू साइड BC. आता बघा D कोणाला पॅरलल तर BC ला. मग आपण एक थेरम शिकलो जर एक लाईन दुसऱ्या लाईनला जर पॅरलल असेल तर कोणता थेरम लागतो आपला बेसिक प्रोपोर्शनल थेरम. मग या दोन थेरमचा एक आहे तुमचा अँगल बायसेक्टर थेरम एक आहे तुमचा बेसिक प्रोपोर्शनल थेरम. हे दोन थेरम यूज करून आपल्याला याला सॉल्व्ह करायचं. काय म्हणताय AB डिवाइडेड बाय BC प्रूव्ह करायचं आहे. बघा AB कुठे आहे तुमचा इथे दिसतंय डिवाइडेड बाय BC हा वाला इज इक्वल टू काय म्हणताय AE डिवाइडेड बाय EB हे तुम्हाला दाखवायचं आहे. आता दाखवताना बघा काय येणार तर मग काय काय दिलेलं आपल्याला गिवन मध्ये रे कोणता BD बायसेक्ट अँगल कोणता ABC. पुन्हा काय दिलेलं आहे साइड कोणती DE पॅरलल टू साइड कोणाला आहे BC. एवढ्या गोष्टी दिलेल्या आहे गिवन झाला. आता टू प्रूव्ह तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे प्रूव्ह करायचं तुम्हाला AB डिवाइडेड बाय BC इज इक्वल टू AE डिवाइडेड बाय EB हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूव्ह करताना बघा हे झालं गिवन टू प्रूव्ह. आता याचं प्रूफ कधी पण प्रूफ करताना जिथून दिलेलं आहे त्याच्यापासून सुरुवात करू. बघा रे BD काय दिसतंय बायसेक्ट करताय म्हणजे काय इन ट्रायंगल कोणता ABC काय दिसते रे कोणता BD बायसेक्ट किंवा BD बायसेक्टर ऑफ अँगल कोणता ABC. मग जर BD जर तुमचा बायसेक्टरचा अँगल ABC चा मग काय लिहिता येते तुमच्या अँगल बायसेक्टर थेरम वरून देअरफॉर अकॉर्डिंग टू किंवा देअरफॉर काय लिहिता येते मग तुमचा अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणते याचा आणि याचा डिवाइड बाय याला याच्यासोबत होते म्हणजेच काय देअरफॉर AB बाय कोणता BC इज इक्वल टू काय लिहिता येणार AD बाय DC म्हणा किंवा CD म्हणा. DC म्हणून कशावरून अँगल बायसेक्टर थेरम. हे झालं तुमचं पहिलं वालं इक्वेशन. आता बघा दुसरं काय म्हणलं होतं दुसरी कंडिशन काय दिली साइड DE पॅरलल टू साइड BC. बघा DE पॅरलल आहे म्हणजे BC ला म्हणजे याच्यावर कोणता आपण बेसिक प्रोपोर्शनल थेरम लिहणार आहोत. नाव काय साइड DE पॅरलल टू साइड कोणती होती BC. देअरफॉर याच्यावर बघा मग ते जर पॅरलल असेल तर काय लिहिता येते मग देअरफॉर AE बाय कोणता EB इज इक्वल टू काय लिहिता येते AD डिवाइडेड बाय CD म्हणा नाही तर DC म्हणा DC कशावरून बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून काय दिसतंय इकडे AD बाय DC आहे इकडे AD बाय DC म्हणजे राइट हँड साइड इक्वल आहे तर लेफ्ट हँड साइड सुद्धा काय होणार इक्वल. देअरफॉर काय लिहिता येते मग AB बाय BC इज इक्वल टू AE बाय EB कशावरून फ्रॉम 1 and 2 अशा प्रकारे आपण काय करू शकतो त्याला प्रूव्ह करू शकतो. एवढं तर सोपे राहते. इन ट्रायंगल PQR हा नंतर PQR नावाचा ट्रायंगल या PQR मध्ये काय म्हणतात PM किती दिलेला आहे 15. त्यानंतर PQ बघा P पासून Q पर्यंत किती दिलेला आहे 25. PR इज इक्वल टू 20 एवढं 20 दिलेलं आहे. NR इज इक्वल किती दिलेलं आहे 8. स्टेट वेदर द NM पॅरलल टू द साइड RQ या तो NM हा पॅरलल आहे की नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. आहे तर त्याचं कारण द्यायचं नसेल किंवा त्याचं कारण द्यायचं. बघा मग आता काय काय दिलेलं आहे PM दिलेलं आहे किती आहे तुमच्याकडे 15 मग याला लिहून घ्या 15.
त्यानंतर काय दिलंय पी क्यू, पूर्ण याचं माप दिलंय 25, पी आर दिलंय तुमच्याकडे 20, इथून इथपर्यंत किती दिलेलं आहे 20, पी पासून तर क्यू पर्यंत दिलेलं आहे 25 आणि एका हिशोबाने दिलेलं एन आर देऊन आहे तुमच्याकडे 8. अशा प्रकारे तुमच्याकडे माप देऊन आहे. त्याच्यावर तुम्हाला सांगायचं हे पॅरलल आहे की नाही ते. आता पॅरलल आहे की नाही ते कधी सांगतो, आता बघा पॅरलल साठी आपल्याकडे कोणता थेरम आहे, बेसिक प्रॉपर्टी थेरम. पण बेसिक प्रॉपर्टी थेरम काय म्हणते, जर ही लाईन याला पॅरलल असेल तर तुम्ही त्याच्यावर बेसिक प्रॉपर्टी थेरम लावू शकता. मग ते लाईन तुम्हाला पॅरलल आहे म्हणून नाही सांगितलं, काय म्हणते तुम्हाला पॅरलल दाखवायची आहे असं सांगत आहे. मग पॅरलल दाखवायचे काय करायला लागेल, मग त्याचा आपल्याकडे थेरम आहे त्याच्या उलटा, त्याचं नाव आहे कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम. तो थेरम आता आपल्याला यूज करायचा. पण आता यूज करताना बघा पहिल्यांदा काय करायला लागेल, आपल्याला या दोन बाजूचा रेशो घ्यावा लागेल, मग याचा रेशो घ्यावा लागेल. पण रेशो घेताना सुद्धा या दोघांचे माप माहित पाहिजे, याचे दोघांचे माप माहित पाहिजे. मग माप आपल्याला माहित नाही, पहिल्यांदा काय करायला लागेल माप काढावं लागेल. मग माप काढताना बघा काय नाही तर काय काय दिलेलं आहे, काय दिलंय तुमचं पी आर इज इक्वल टू कशाचं बोलणं आहे, पी आर पी एन प्लस कोणाचा बोलणं आहे एन आर चा, पी एन प्लस एन आर चा बोलणं आहे. तर बघा एन आर चे माप किती होतं तुमच्याकडे, पी आर चं पूर्ण किती होणार 20, पी एन चं आपल्याकडे माप आहे नाही प्लस एन आर चं 8, ह्या 8 ला जर इकडे मारलं काय होणार, पी एन इज इक्वल टू 20 मायनस 8 म्हणजे किती आलं, पी एन इज इक्वल टू किती 12. दुसरी गोष्ट पी एन भेटला. आता दुसरं काय म्हणताय बघा, तिकडून पी क्यू चं देऊन आहे आणि पीएम चं देऊन आहे. मग पी क्यू कशापासून बनणार आहे, पी क्यू इज इक्वल टू काय दिसते तुमच्याकडे पीएम प्लस कोण आहे एम क्यू. आता बघा पी क्यू किती आहे तुमच्याकडे 25, पीएम किती आहे 15 प्लस एम क्यू तुम्हाला काढायचा होता, याला इकडे ट्रान्सफॉर्म मारलं किती होता 25 मायनस 15 बरोबर एम क्यू. म्हणून एम क्यू बरोबर किती झाला तुमच्याकडं 10. आता बघा तुमच्याकडे भेटला पी क्यू भेटला, सॉरी पीएन भेटला एम क्यू भेटला. आता पीएन एम क्यू भेटला, आता घेऊ याचा रेशो. बघा मग देअरफॉर किंवा अल्सो या काही लिहिता येतं आपल्याला. बघा देअरफॉर काय दिसते आपल्याकडं पीएन डिवाइड बाय एन आर, पीएन डिवाइड बाय एन आर इज इक्वल टू, आता पीएन किती निघाला होता 12, एन आर किती आहे 8, याचा जर रेशो घेतो म्हणलं किती आला आपल्याकडं 3/2, याला इक्वेशन नंबर 1. दुसरं बघा पीएम अल्सो काय दिसते पीएम डिवाइडेड बाय एम क्यू, पीएम चं माप किती आहे बघा किती होतं आपल्याकडे 15, एम क्यू चं माप किती, एम क्यू चं माप किती काढलं आपण 10. तर याला जर आपण 5 चा भाग दिला 5 3 15 5 2 10, याला देऊ इक्वेशन नंबर 2. आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये काय दिसत आहे, फ्रॉम 1 and 2 पहिल्या आणि दुसऱ्यावरून काय दिसत आहे, हा जो पीएन आहे डिवाइडेड बाय एन आर इज इक्वल टू, इथं काय दिसते पीएम डिवाइडेड बाय एम क्यू, याचा जो रेशो आहे तो इक्वल दिसत आहे. म्हणजे रेशो जर इक्वल असेल तर देअरफॉर काय लिहिता येते मग, देअरफॉर कोणत्या, जर रेशो इक्वल आहे बघा आपण शिकलो होते ह्या रेशो आणि हा रेशो जर इक्वल असते या लाईन काय असतात पॅरलल असतात. मग देअरफॉर लाईन कोणती होती एन एम पॅरलल टू लाईन कशावर कोणाला सॉरी एन एम पॅरलल टू लाईन आर क्यू किंवा क्यू आर. आर क्यू ची गोष्ट केली आहे त्यांनी, आर क्यू लिहू मग आपण पॅरलल टू लाईन आर क्यू कशावरून, कन्व्हर्स ऑफ कोणता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. अशावर आपण अशा प्रकारे आपण याला करू शकतो सॉल्व करू शकतो. त्याच्यानंतर बघा एक होतं आपल्याकडं बरं आता हे वाला आपलं काय दिसतंय इन ट्रायंगल एमएनपी. आता हा एमएनपी नावाचा ट्रायंगल, या ट्रायंगल मध्ये काय म्हणते बघा एन क्यू, हा जो आहे बायसेक्टर आहे अँगल एन चा. ठीक आहे, आता जर इथं जिथं तुम्हाला जर बायसेक्टर दिसलं सरळ सरळ तुम्ही अँगल बायसेक्टर थेरम कडे बघायचं, इकडे तिकडे कुठेही जायचं नाही, अँगल बायसेक्टर बघायचं, अँगल बायसेक्टर थेरम लावायचा. मग आता अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणते, हे वाली बाजू डिवाइड बाय हे वाली बाजू इज इक्वल टू काय असते, हे बाजू डिवाइडेड बाय हे असतात. तो थेरम याच्यावर अप्लाय करायचा आहे. काय दिसतंय बघा, जर बायसेक्टर आहे तर देअरफॉर काय दिसणार, अकॉर्डिंग टू कोणता अँगल बायसेक्टर थेरम. आता अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणते, एम डिवाइडेड बाय पी एन इज इक्वल टू, कुठे जेवढे जिकडून हे घेतलं तेवढे इकडे घ्यायचं. म्हणजे काय दिसते
एम क्यू डिवायडेड बाय क्यू पी. नाहीतर आपल्याला सवय असते एकदा इकडून घ्यायचं दुसऱ्यांदा इकडून घ्यायचा. रेशो घेताना हा घेतला वरत तर दुसऱ्या वेळेस हाच वरत घ्यायला पाहिजे त्याच्या साईडचा. इकडला तिकडला कोणता घ्यायचा नाही. मग काय दिसते बघा एम एन डिवायडेड बाय पी एन. आता एम एन किती तुमच्याकडे दिलेला आहे 5, पी एन तुमच्याकडे दिलेला आहे किती 7 इज इक्वल टू एम क्यू किती होता 2.5 डिवाइड बाय क्यू पी तुम्हाला काढायचा होता. आता बघा जर तुम्ही इथे बघा इथे अडीच दिसता इथे किती आहे 5. जर तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लाय करतो याला इकडे करू शकता बघा QP इज इक्वल टू हा 2.5 हा इकडे डिवाइड आहे इकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय मध्ये 7 डिवाइडेड बाय हा इकडे मल्टिप्लाय होता इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये 5. जर तुम्ही चांगल्याने जर अभ्यास केला असेल तर अडीच एक अडीच अडीच दुने 5 तर याचा 2 चा भाग 7 मध्ये जाऊ शकते. 2 एक 2 2 7 किती 3.5 म्हणजे किती येणार QP इज इक्वल टू कितीला तुमच्याकडे 3.5 एवढं तुमचं काय ना माप येईल. अशा प्रकारे याला आपण सोडवू शकतो. पापे पोट्यो आता काय दिसते तुम्हाला इन अ ट्रॅपेझियम एबीसीडी काय म्हणताय साइड AB पॅरलल टू साइड PQ पॅरलल टू साइड CD किंवा DC म्हणा. आता बघा याच्या सर्वात महत्त्वाचं हेच आहे. तुम्ही जर हे वाला ओळखलं म्हणजे तुम्हाला याला सॉल्व्ह करता येईल. बघा इथे किती दिसतंय साइड AB साइड PQ आणि साइड काय दिसतंय DC म्हणजे किती झालं टोटल 1 2 3 मग 3 जर झाले तर असा कोणता थेरम आपण शिकलो होतो का आठ असेल तर बघा तुम्हाला फक्त कोणाची आठवण येते बाकीच्या लोकांची आठवण येते पण थेरम काही तुम्हाला आठवत नाही. बघा हा थेरम कोणता आहे 1 2 3 पॅरलल म्हणजे काय तर 3 पॅरलल लाईन्स वाला थेरम आहे. मग तो थेरम आपल्याला इथे यूज करायचा आहे. हा थेरम यूज करताय काय म्हणते 3 पॅरलल लाईन्स वाला थेरम याचा रेशो याच्या रेशोच्या इक्वल म्हणजे या दोघांचा रेशो या दोघांच्या रेशोच्या काय असणार इक्वल असणार असा आपला हा थेरम आहे. मग आता हा थेरम यूज करताय काय म्हणते ना बघा काय दिलेला पहिलं जे दिलंय त्याच्यावरून सुरुवात करू. काय दिलं तुमच्याकडं इन ट्रॅपेझियम कोणता ABCD काय म्हणता या ABCD मध्ये साइड जी आहे तुमची कोणती AB पॅरलल साइड कोणाला PQ पॅरलल साइड कोणती होती DC म्हणा किंवा CD म्हणा. Therefore according to theorem of किंवा properties of 3 parallel line हे वाली प्रॉपर्टी आपण लावू शकतो. मग प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन काय म्हणते AP डिवाइडेड बाय कोणता PD ज्या साइडचा घ्यायचा त्या साइडचा इज इक्वल टू इकडून वरचं घेतलं तिकडून सुद्धा वरचंच घ्यायचं BQ डिवाइडेड बाय काय असते QC. आता बघा AP चं माप आपल्याकडे दिलेलं आहे का 15 दिलेलं आहे डिवाइड बाय PD चं माप किती दिलं आपल्याकडे 12 इज इक्वल टू QC चं माप किती दिलं आपल्याकडे 14 आणि तुम्हाला BQ काढायचा आहे. आता बघा BQ काढायचा आहे तर काय करता येईल हा जो इकडे डिवाइड आहे याला इकडे काय करू मल्टिप्लाय करू म्हणजे काय होणार 15 गुणिला 14 भागिले हे वाले 12 बरोबर किती BQ म्हणजे काय झालं जर तुम्ही इथं भाग देतो म्हणलात बघा 3 चा भाग जाऊ शकते इथं 3 1 3 3 5 15 इथं 3 चो 12 पुन्हा जर आपण भाग देतो म्हणलं 2 चा जाऊ शकते 2 1 2 2 4 2 7 14 म्हणजे किती उरले आता आपल्याकडं 5 गुणिला 7 उरले भागिला किती उरले सॉरी बरोबर किती उरलेले आहे डिवाइड बाय 2 आणि इथे भागिला किती बरोबर उरले तुमच्याकडे BQ काय उरलेला आहे 5 गुणिला 7 भागिला 2 बरोबर BQ. आता जर आपण बघितलं 5 7 किती होणार 35 भागिला 2 बरोबर BQ. तर मग काय येणार 2 चा भाग येत जाऊ शकते किती वेळा येणार 17.5 वेळा म्हणजे किती 17.5 2 35 होते म्हणजे किती येणार इथं therefore BQ इज इक्वल टू 17.5. अशा प्रकारे आपण याला काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. बघा पोट्यो पुन्हा काय आलाय आपल्याला इन ट्रायंगल ABC काय म्हणतात सेगमेंट BD बायसेक्ट अँगल ABC. काय करून राहिला BD जो आहे तो तुमच्या या ट्रायंगलला काय करताय बायसेक्ट करताय. बायसेक्ट करता म्हणजे इथं कोणता पुन्हा थेरम आला तुमचा अँगल बायसेक्टर थेरम. आता याचाच यूज करायचा आहे बघा अँगल बायसेक्टर थेरमचा जर यूज करतो म्हणलं काय दिसते आपल्याला काय लिहिते हे वाली साइड डिवाइड बाय हे साइड आणि ह्या ज्यानं त्याचे 2 तुकडे केले बायसेक्टर त्याच्या ऑपोजिट दोन्ही तुकडे घ्यायचं काय घ्यावं लागते रेशो घ्यावं लागतात. म्हणजेच काय ना मग देअरफोर काय म्हणतात इथं जे आपल्याला दिलं आहे त्याच्यापासून सुरुवात काय दिलेलं आहे इन ट्रायंगल कोणता ABC सेगमेंट BD बायसेक्टर ऑफ कशाचा अँगल ABC. आता ABC चा जो जर बायसेक्टर असेल तर देअरफोर अकॉर्डिंग टू कोणता अँगल बायसेक्टर थेरम कशाच्या बेसिसवर लिहायचं अकॉर्डिंग टू अँगल बायसेक्टर थेरम. आता अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणते बघा या AB चा रेशो कोणासोबत BC सोबत इज इक्वल टू काय असते
एडी चा रेशो कोणासोबत डीसी सोबत इक्वल असतात. म्हणजे हे जर असेल तर बघा आता याच्यात ज्या व्हॅल्यू दिल्या त्या टाका. एबी ची व्हॅल्यू किती दिली आहे x, बीसी ची व्हॅल्यू किती दिली आहे x + 5 इज इक्वल टू एडी ची व्हॅल्यू किती दिली आहे तुमच्याकडे x - 2 आणि सोबत तुम्हाला काय दिलं डीसी ची व्हॅल्यू दिली आहे तुमच्याकडे x + 2. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. बघा सॉल्व्ह करताना इकडल्याचा मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लाय होणार, याचा मल्टिप्लाय यासोबत, याचा मल्टिप्लाय यासोबत, म्हणजे काय झालं x * x + 2 इज इक्वल टू याचा मल्टिप्लाय यासोबत, म्हणजे काय झालं x + 5 इंटू काय होणार x - 2. तर याला जर सॉल्व्ह करतो म्हणत बघा x चा गुणाकार x सोबत म्हणजे काय झालं x चा वर्ग, x चा गुणाकार 2 सोबत म्हणजे +2x बरोबर याचा याच्यासोबत जर गुणाकार केला x चा कोणासोबत x सोबत काय होणार x चा वर्ग, यास x चा याच्यासोबत गुणाकार केला बघा इथं x चा -च्या 2 सोबत काय होणार -2x, हे प्लसचं चिन्ह दशांश 5 चा x सोबत गुणाकार 5x, या 5 चा गुणाकार याच्या सोबत तर काय येणार -10 झालं. जे आता तुमचे सारखे सारखे येतील एका साइडला येणार बघा इथं इकडे साइडला x² आहे, इकडे साइडला x² आहे. x² हा प्लसचा आहे, इकडे आल्यावर काय येणार मायनस होणार म्हणजे काय येणार x², हा इकडे आला तर मायनसचा x², हा तुमचा प्लसचा 2x दशांश तसा, हा मायनसचा 2x आणि प्लसचा 5x, याला इकडे घेऊन या मायनसचा 2x इकडे आला तर प्लसचा 2x, प्लसचा 5x इकडे आला तर मायनसचा 5x इज इक्वल टू इथे किती आलं -10. आता बघा प्लसचा x² मायनसचा x² झाला कॅन्सल. इथं काय दिसतं x2x + 2x किती झाले 4x मायनसचा 5x इज इक्वल टू -10. आज जर बघितलं 4 मधून 5 गेले 1 उरणार, पण कोणता उरणार -1 आणि x बरोबर इथे किती आलं -10. इकडले मायनस इकडले मायनस, मायनस सोबत मायनस काय आला कॅन्सल, म्हणून काय उरलं x बरोबर 10. अशा प्रकारे आपल्याला x चं उत्तर आपण काढू शकतो. आपल्याला याच्यात फक्त x च फाइंड करायचं होता म्हणून x बरोबर किती 10 आलेला आहे. जर तुम्हाला इथं समोर जर टाका म्हटलं की याची व्हॅल्यू काढा बीसी, काय करायचं हा जो x = 10 आलेला ते याच्यात पुट करायचं, म्हणजे काय होणार मग जर म्हटलं असतं बीसी फाइंड करा काय लिहिलं असतं बीसी = x + 5 आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला 10 आली होती, 10 + 5 म्हणजे किती आलं असतं 15. अशा प्रकारे आपण याच्यातही काढू शकलो असतो अशा व्हॅल्यू टाकून. अशा प्रकारे तुम्ही अलग अलग जर व्हॅल्यू विचारल्यास अलग अलग सुद्धा काढू शकता.